आज जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे घोषणा केली रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाची, त्याबद्दल आम्ही सर्व संघटनाचे पदाधिकारी आणि जेही संघटना या संघर्षामध्ये सामील होते आणि या लढ्यामध्ये सामील होते, सर्व संघटनांचं हार्दिक अभिनंदन। आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी रिक्षा चालक आहे असं दाखवून दिले आणि कल्याणकारी मंडळ जे 17 वर्षापासून प्रलंबित होतं ते आज त्यांनी घोषणा करून जी योजना दाखल केलेली आहे आणि 50 कोटीची तरतूद केलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि सर्व संघटनांचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाचे आणि तसेच जे आज 50 रुपये विलंबाचा दंड आहे ते दंड पण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपण एक रिक्षाचालक आहे, रिक्षाचालकांची व्यथा काय असती, त्यांची समस्या काय असती हे जाणून ते 50 रुपये दंड रद्द करावा अशी विनंती करते। आणि आज जे जल्लोष करण्यात आलेला आहे, जे खुशी बनवण्यात आलेली आहे, त्याबद्दल आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद आभार करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी रिक्षा कल्याणकारी मंडळाची घोषणा करून त्याची अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे। प्रथमतः आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आदरणीय रियाजभाई सय्यद प्रदेशाध्यक्ष व तसेच वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आभार व्यक्त करतो। तसेच या कल्याणकारी मंडळासाठी महाराष्ट्रातून सर्व रिक्षाचालक संघटनांनी पण या कल्याणकारी मंडळासाठी प्रयत्न केले व तसेच वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने सुद्धा सुरुवात सोलापूर शहरातून त्याला सुरुवात केली कल्याणकारी मंडळासाठी आणि हा वनवा संपूर्ण महाराष्ट्रातून पेटेत गेला। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी हात जोडून विनंती करतो की आपण साहेब आपल्या अखत्यारीत आहे की रोजचा हा 50 रुपयाचा दंड, अरे हा जुलमी दंड आपण हा माफ करू शकता आणि आपल्याकडून आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपणास विनंती करतो की आपण हाही दंड लवकरात लवकर माफ करून रिक्षाचालक बांधवांना आयुष्य सुरळीत जगण्यासाठी आपण आम्हाला एक ऊर्जा द्यावी ही आपणास विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ। वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा हम सब एक है, हम सब एक है।